आज बदलापूर शहरामध्ये 35वी थ्रोबॉल नॅशनल चॅम्पियनशिप जी आहे ती पार पडते आहे सेंट अँथनी या स्कूलमध्ये। अर्थात आपल्यासोबत असणार आहेत माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे आणि रुचिताताई घोरपडे, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण। नमस्कार। आज आपण प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी आलेला आहात, काय बोलाल? सेंट अँथनी स्कूल बदलापूर या शाळेने नॅशनल चॅम्पियनशिप थ्रोबॉल स्पर्धा आयोजित केलेली आहे। या स्पर्धेकरता देशभरामधून जवळजवळ 23 राज्यातून खेळाडू आलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी खेळाडू आल्यानंतर ही स्पर्धा अतिशय महत्वाची आणि एक ज्याला म्हणतात की एक स्पर्धात्मक होणार आहे, म्हणजे कॉम्पिटिशन खूप सुपर होणार आहे। या ठिकाणी जे टर्फ या ठिकाणी बघितलं असेल आपण, किंवा या शाळेने जे काही अरेंजमेंट केलेली आहे ती खूप चांगली केलेली आहे। नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या काही रूम्स आहेत त्या ठिकाणी खेळाडूंना राहायला सोय केलेली आहे, त्यांची जेवणा खाण्याची सगळी सोय केली आणि गेल्या 2 महिन्यापासून या शाळेचा संपूर्ण स्टाफ, त्यांचे स्पोर्ट्स टीचर्स आणि कमिटी या नॅशनल चॅम्पियनसाठी काम करत आहे। मी सुद्धा यांच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नगरपालिकेच्या माध्यमातून आपण आपल्या ज्या बीएसओपी योजनेमध्ये राहिलेले आपले जे फ्लॅट्स आहेत ते काही दिवसाकरता त्यांना आपण दिलेले वापरण्याकरता, आणि आनंद या गोष्टीचा होतो की बदलापूरमध्ये नॅशनल लेवलची स्पर्धा होते आणि निश्चितच मी बदलापूरकरांना आवाहन करेल की ही स्पर्धा बघण्याकरता आपण सगळे स्पोर्ट्समन नवतरुण आपण या ठिकाणी यावं आणि ही थ्रोबॉल स्पर्धा कशा पद्धतीने असते अतिशय हिला एक आता तिला म्हणतो की ऑलिम्पिकमध्ये सुद्धा हिला येणाऱ्या भविष्यकाळात चांगलं भविष्य असल्यामुळं आपल्या बदलापूरच्या खेळाडूंनी ही स्पर्धा निश्चितच बघायला यावे। या सर्व आलेल्या स्पर्धकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि शाळेला सुद्धा मनापासून आभार मानतो की मोठी कॉम्पिटिशन आपण या ठिकाणी बघतो। बरं, आपल्या माध्यमातून सुद्धा जिमखान्यामध्ये आम्ही बघतो की अनेक जे आहेत खेळाडू आता सध्या भवितव्य घडवतायत, बदलापूरचं नाव पुढे करतायत। असंच कुठेतरी आपल्या माध्यमातून देखील अनेक विद्यार्थी जे नॅशनल लेवलला जातात, बदलापूरमधले खूप खेळाडू जे तुम्हाला बघतायत, त्यांना आज काय आव्हान कराल? अशा प्रकारची महाराष्ट्र लेवलची चॅम्पियनशिप स्पर्धा या सेंट अँथनी 3 वर्षापूर्वी बदलापूर जिमखान्याला भरवली होती। 3 दिवस ही स्पर्धा चालू होती आणि मला खूप आनंद वाटला की स्पर्धा बघून एवढी स्पर्धा जबरदस्त होते आणि खेळाडू सुद्धा खूप प्रॅक्टिस करून आलेले असतात, त्याच्यामुळे ही स्पर्धा बघण्यासारखी असते। माझ्या बदलापूर जिमखान्याला अनेक स्पर्धा चालू असतात, अनेक खेळाडू त्या ठिकाणी ट्रेनिंग घेत असतात आणि नवीन नवीन खेळाडू बदलापूरला येऊन राहतात। त्याकरता आता एक बदलापूरचं वैशिष्ट्य झालेलं आहे की बदलापूर जिमखाना झाल्यामुळे ज्या लोकांना स्पोर्ट्सची आवड आहे ते लोक कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर मधून बदलापूरला राहायला येतात, कारण त्यांना या ठिकाणी सुविधा मिळतात, चांगले ग्राउंड्स मिळतात। अशा प्रकारच्या सुविधा बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून दिल्या जातात, त्याचा सुद्धा आम्हाला आनंद होतो। छान, धन्यवाद मॅडम। आपल्यासोबत असणार आहे मॅडमशी संवाद साधूया। मॅडम, अनेक मुली ज्या आहेत त्यांनी देखील या चॅम्पियनशिपमध्ये पार्टिसिपेट केलंय, त्यांच्याबद्दल काय बोलाल? मुलींना काय शुभेच्छा द्याल? मुलींना शुभेच्छा म्हणजे सेंट अँथनी स्कूलने खूप छान म्हणजे 35th ज्युनियर नॅशनल थ्रोबॉल चॅम्पियनशिप जी ऑर्गनाईज केली आहे, म्हणजे आपल्या बदलापूरसारख्या छोट्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धा आयोजित होत आहेत। आज आमचं बदलापूर जिमखाना आहे, तिथे सुद्धा या अशा नॅशनल लेवलच्या आम्ही स्पर्धा आयोजित केल्या जातात। कबड्डी असो, खो खो असो, व्हॉलीबॉल असो, अशा विविध स्पर्धा तिथे आयोजित केल्या जातात आणि त्याच्यामध्ये फक्त मुलंच नाही तर मुली सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे, म्हणजे आता मुलगा आणि मुलगी असा भेदभाव राहिलेलाच नाहीये। सर्व क्षेत्रांमध्ये मुलं मुली सगळे खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत आणि अभिमान वाटतो की आज मुली इतक्या पुढे चाललेल्या आहेत। मी मुलींना सगळ्यांना आवाहन करेन की असंच चांगलं खेळा आणि आपल्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या देशाचं नाव रोशन करा। धन्यवाद मॅडम, तुमची प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या। धन्यवाद। तर बघत आहोत आपण किती मोठा आहे आणि खूपच सुंदर जे आहे या ठिकाणी अरेंजमेंट करण्यात आलेली आहे। ते पण झारखंड वर्सेस हरियाणा, ये दोनों टीम की जो गर्ल्स है इनसे भी अनुरोध है कि वो वार्म अप करके कोर्ट नंबर 2 पर रिपोर्ट करें। मैं टेक्निकल रेफरी बोर्ड के चेयरमैन श्रीकांत जी को निवेदन करूंगा कि वो जज के मैच ऑफिस
ऑफिसर्स को कोर्ट नंबर 1 और 2 के ऊपर भेजे। और आज यहाँ पे उपस्थित जितने भी गेस्ट हैं, सारे गेस्ट को निवेदन करूंगा। तर आपण जर बघत असाल या ठिकाणी खूप सुंदर अरेंजमेंट जी आहे आपल्याला सेंट अँथनी स्कूलच्या माध्यमातून करण्यात आलेली बघायला मिळते आहे आणि नॅशनल लेवलची थ्रोबॉल चॅम्पियनशिप जी आहे सध्या बदलापूर शहरामध्ये पार पडणार आहे। ही आपल्या सर्वांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे, कारण अनेक जर आपण बघत असाल अनेक राज्यांमधून जे आहे या ठिकाणी खेळाडू येणार आहेत आणि चॅम्पियनशिपमध्ये जे आहे पार्टिसिपेट करताना आपल्याला बघायला मिळणार आहेत। तेलंगाना बॉयज टीम छान. कोर्ट नंबर 1 कोर्ट नंबर 2 उद्यापासून जे आहे हे सुरू होणार आहे। आता आजपासून चालू झालेले आहेत, आज उद्या परवा असे जर आपण बघत असाल तर 5, 6, 7 मिस्टर मनोज ठीक आहे। एंड मिस्टर Sure. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह। धन्यवाद।